नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहे आर-बी-आय पॉलिसीच्या दिवशी आपल्याला मार्केटमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम पाहायला मिळते हे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा. तर सर्वात पहिले आपण बघणार की प्री ओपनिंग सेशनमध्ये कशा प्रकारचं ओपनिंग आज आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सध्याच्या कंडिशनला बघू शकता, निफ्टीमध्ये प्री ओपनिंग सेशनमध्ये 33 पॉईंट निगेटिव्हमध्ये आपल्याला सध्या निफ्टी दाखवत आहे. त्यानंतर सेन्सेक्समध्ये 139 पॉईंटचं निगेटिव्ह ओपनिंग दाखवत आहे. बँक निफ्टीमध्ये 155, त्यानंतर फिन निफ्टीमध्ये 78. बाकी मग निफ्टी मिड कॅपमध्ये, निफ्टी आय-टी, निफ्टी फार्मा यामध्ये थोडंसं आपल्याला पॉझिटिव्ह मोमेंटम पाहायला मिळत आहे. तर ओव्हरऑल जर बघितलं तर जास्त प्रमाणात कुठं तेजी किंवा मंदी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. म्हणजे फ्लॅट ओपनिंग या ठिकाणी आपण समजू शकतो. हे झालं आता प्री ओपनिंग सेशनच्या हिशोबाने. आणि ऑप्शन चेअरमध्ये डाटा कशा प्रकारे सध्या आहे त्याला आपण थोडंसं समजून घेऊया. त्यानंतर मग PCR डाटा आणि त्यानंतर चार्टवर याचं रिॲक्शन कशा प्रकारे आहे ते समजून घेऊया. तर सर्वात पहिले आपण बघणार आहे PCR डाटा कशा प्रकारचा आपल्याला निघतो. तर ही आपली NSEची ऑप्शन चेन आहे. PCR डाटा बघण्यासाठी आपल्याला पाहिजे कॅल्क्युलेटर. तर कॅल्क्युलेटरमध्ये आपण पुट साईडचा आणि कॉल साईडचा दोन्हीही ओपन इंटरेस्ट नेहमीप्रमाणे याच्यामध्ये फिलअप करणार आहे. तर यामध्ये बघू शकता पुट साईडचा जो ओपन इंटरेस्ट आहे 16,87,399 आहे. 16,87,399. त्यानंतर भागेला 20,90,711. तर आपल्या या ठिकाणी PCR जो बघू शकता 0.8 आलेला आहे. म्हणजे 0.7 पेक्षा बाईंग झोनच्या थोडासा वरती आलेला. तर या ठिकाणी थोडंसं मार्केट काय कॉन्सॉलिडेशन झोनमध्ये असल्यासारखं राहते थोडंसं. आणि त्यातल्या त्यात आज RBI मीटिंग असल्यामुळे थोडंसं सध्या तरी पोझिशन या डाटाच्या हिशोबाने आपल्याला जास्त तेजी किंवा मंदी दाखवणार नाही आहे. हा PCR डाटाच्या हिशोबाने सध्याच्या कंडिशनला. बाकी तर मग मार्केट ओपनिंगच्या सेंटिमेंटच्या नुसार बाकी सर्व गोष्टी राहतील. तर सध्या हा PCR आपला 0.8 आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता त्यानंतर आपण बघणार आहे की या ऑप्शन चेअरमध्ये डाटा कशा प्रकारे सध्या अवेलेबल आहे. तर ही सेन्सिबलची ऑप्शन चेन आहे आणि सेन्सिबलच्या ऑप्शन चेनमध्ये फक्त सध्या अवेलेबल असलेल्या पोझिशन आपण या ठिकाणी बघणार आहे. तर सध्या करंट मार्केट प्राईस बघू शकता आपली, म्हणजे जी ओपनिंगची प्राईस आहे 25,999, म्हणजे 26,000 या प्राईसला सध्या मार्केट ओपन होताना तुम्हाला दिसून येत आहे. या हिशोबाने 26,000च्या या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईसला कॉल आणि पुट रायटिंग कशा प्रकारे झाली आपण थोडंसं समजून घ्या. तर दोन्ही इकडे बघू शकता. पहिल्यांदा बघू आपण पुट रायटिंग जी सपोर्टसाठी काम करते नेहमी. तर या ठिकाणी बघू शकता टोटल ओपन इंटरेस्ट आहे 99 लाख, म्हणजेच 1 करोडच्या जवळपास या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट सध्या अवेलेबल आहे. ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन बनवलेल्या आहे अशा 99 लाखाच्या सध्या पुची या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यानंतर आहे 26,000च्या या पोझिशन कॉल साईडला 90 लाखाच्या पोझिशन अवेलेबल आहे कॉल रायटिंगमध्ये. ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीसाठी पोझिशन बनवल्या अशी आहे 90 लाख आणि तेजीसाठी बनवल्या अशा 99 लाख. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 9 ते 10 लाखाचा डिफरन्स या ठिकाणी दिसून येत आहे. त्यानंतर कालचा रेजिस्टन्स आपला जो 26,100चा ज्या ठिकाणपासून मार्केटमध्ये सेलिंग थोडंसं प्रॉफिट बुकिंग तुम्हाला पाहायला मिळालं. 26,100च्या लेवलवर आहे 96 लाखाच्या टोटल पोझिशन, ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीच्या पोझिशन तयार केलेल्या आहेत. आणि सपोर्ट साईडला 25,900. तर या 25,900च्या स्ट्राईक प्राईसला बघू शकता किती ओपन इंटरेस्ट टोटल 77 लाखाचा या ठिकाणी अवेलेबल आहे सध्या, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन तयार केलेलं आहे अशा पोझिशन. ठीक आहे. तर आता सध्याच्या कंडिशनला आपल्याला बघायचं की न्यूज बेस कशा प्रकारे RBI मीटिंगमध्ये कशा प्रकारे चेंजेस होते त्यानुसार मार्केटमधलं मोमेंटम राहणार. जर पॉझिटिव्ह न्यूज जर आली तर या ठिकाणची जेवढी काही कॉल रायटिंग आहे तुम्हाला शॉर्ट कव्हरिंगमध्ये कन्वर्ट होताना दिसून येईल. आणि जर निगेटिव्ह न्यूज जर आली तुम्हाला या ठिकाणची ही पुट रायटिंग लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट होताना दिसून येईल. तर आपल्याला हे सर्व न्यूज बेस असल्यामुळे थोडंसं आजच्या या डाटानुसार तर सध्या वर्क होणार नाही. काल जसं पाहिलं होतं आपण परवाच्या दिवशीला आपला 0.7चा PCR आल्यामुळे हा 0.7 जेव्हा PCR येतो तेव्हा स्ट्रॉंगली बाईंग झोनमध्ये असल्यासारखं राहते मार्केट. तर कालच्या याच्यामध्ये परफेक्टली त्याच प्रकारे वर्क केलं. आपण परवाच्या दिवशीला 3 वाजता जो मार्केट ॲनालिस्टचा जो व्हिडिओ केला होता मार्केट प्रिडिक्शनचा, त्याच्यामध्ये बघू शकता आपण PCR डाटा परफेक्टली 0.7च्या जवळपास आले होता. आणि कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला परफेक्टली बघू शकता कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला परफेक्टली बघू शकता हा 25,900च्या सपोर्टपासूनच मार्केट बघू शकता चांगल्या प्रकारे अपसाईड गेलेला आहे. हा जो 25,900चा जो सपोर्ट आहे हा स्ट्रॉंगली होल्ड केलेला होता. कारण पहिल्या सेलिंगमध्येच मार्केटने ह्या लेवल चांगल्या प्रकारे होल्ड केल्या. एवढ्या सेलिंग प्रेशरमध्ये ही लेवल डाऊन साईडला ब्रेक व्हायला पाहिजे होती, परंतु
कॉन्सोलेशन करत मार्केटने क्लोजिंग दिली आणि पुन्हा अपसाईड जाऊन पुन्हा या ठिकाणपासून मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईड रिकव्हरी पाहायला मिळेल. ही फक्त PCR डाटामुळे, कारण PCR डाटा जो आहे हा आपला 0.6 आला होता म्हणून 0.67 होता कालचा, म्हणजे 0.7च्या जवळपास हा PCR डाटा आलेला होता. त्या हिशोबाने परफेक्टली आपल्या या रेजिस्टन्स लेवलपर्यंत मार्केट तुम्हाला परफेक्ट जाताना दिसलं. तेव्हा थोडी प्रॉफिट बुकिंग आणि पुन्हा या आपल्या लेवलपर्यंत. आता मार्केटचा टायमिंग झालेला आहे, 9:15 लगे होतीलच आणि मार्केट ओपन होईल. आपण बघूया कशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला सध्या पहिल्या 5 मिनिटामध्ये याच्यामध्ये बघायला मिळते. ठीक आहे. आता 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये सध्या चार्ट ओपन आहे आपला आणि या हिशोबाने आपल्याला बघायचं कशा प्रकारचं पहिल्या 5 मिनिटामध्ये मार्केट सस्टेन होते. त्यानुसार थोडंसं आणखी 5 मिनिटाच्या नंतर आपण बघूया. सध्या 26,000ला मार्केट ओपन झाला आणि 26,000ची लेवल डाऊन साईडला ब्रेक करण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. आणि होल्ड सुद्धा करत आहे, कारण कालच्या लेवल ज्या आहेत ह्या चांगल्या प्रकारे होल्ड करण्याचं काम एक थोडंसं या ठिकाणी होताना दिसून येत आहे. थोडंसं ही जी ट्रेंड लाईन आहे आपली, ही ट्रेंड लाईन आपण थोडंसं या प्रकारे थोडंसं चेंज करण्याचा प्रयत्न करू. थोडंसं या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन जर तो मार्केट पुन्हा अपसाईड जाईल बघूया, कारण PCR लेवलनुसार थोडंसं मार्केट काय थोडंसं बाईंग झोनमध्येच आहे, कारण PCR एकदम सुद्धा वाढलेलं नाही आहे. एक नॉर्मल रेंजमध्ये जो आपला बाईंग झोनचा राहतो त्याच लेवलमध्ये PCR सध्या आपल्याला दिसून येत आहे. आता थोडंसं आपण या स्ट्राईक प्राईजमध्ये वेगवेगळ्या थोडंसं चेक करूया की कशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला पाहायला मिळत आहे. तर 26,200चा जो पुट ऑप्शन आहे याच्यामध्ये आपल्याला तेजी होण्याचे संकेत थोडेसे दिसून येतात, कारण ही लेवल कालच्या लेवलपासून तो होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे. थोडीशी वेगळी स्ट्राईक प्राईस घेऊया 150च्या रेंजमधली, ज्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा कमी रिस्कमध्ये स्टॉप लॉस नेहमी येतो. तो या ठिकाणी बघू शकता या लेवलनुसार 140 155च्या जवळपास याचा स्टॉप लॉस याच्यामध्ये जर पोझिशन घ्यायची असेल तर ही परफेक्ट लेवल या ठिकाणी बसून येऊन जाईल तुम्हाला. अशा प्रकारे आपला जो आहे याच्यामधला जो स्टॉप लॉस आहे हा या लेवलचा नेहमी राहील पुट ऑप्शनमध्ये. ठीक आहे. पुट ऑप्शनमध्ये एंट्री घेण्यासाठी ही लेवल परफेक्ट सध्या तरी आहे या लेवलनुसार, आणि स्टॉप लॉस जो आपण सध्या 140चा जो याच्यामध्ये फिक्स केलेला आहे त्यानुसार याच्यामध्ये एक हे लेवल आपल्याला दिसून येईल. तर या निफ्टीच्या इंडेक्समध्ये थोडंसं टाईम फ्रेम चेंज करून बघूया. याच्यामध्ये रिकव्हरी थोडंसं होत आहे, परंतु ही प्राईस सस्टेन होत आहे या ठिकाणी. ठीक आहे. आता ज्याप्रमाणे आपण पुट ऑप्शनमध्ये बघितलं त्याचप्रमाणे आपण कॉल ऑप्शनमध्ये सुद्धा थोडंसं याच्यामध्ये बघूया, कारण कॉल ऑप्शनच्या चार्टमध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचा मोमेंटम नेहमी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण घेऊ 140च्या प्रीमियमचा कॉल ऑप्शन. थोडंसं न्यूज पेज असल्यामुळे शॉर्ट कव्हरिंग जर मिळाली तर चांगल्या प्रकारचं, कारण PCR डाटामुळे थोडंसं कम्फर्ट जो आहे मला तो ऑफसाईडला जास्त दिसून येत आहे. छोट्या प्रीमियममध्ये आणखी बघूया त्याच्यामध्ये कशा प्रकारची रिकव्हरी होत आहे. तर त्यामध्ये 50च्या थोडंसं ही लेवल ऑफसाईडला जर ब्रेक झाली तर मार्केट नक्कीच ऑफसाईडला देईल टार्गेट तो. पण 50चाच आपला हा जो 26,000चा जो कॉल ऑप्शन आहे, 26,000च्या कॉल ऑप्शननुसार या ठिकाणी बघू शकता याच्यामध्ये एंट्री घेण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आणि त्याच्यामध्ये लॉंग पोझिशनचा चार्ट ॲड करूया. त्यानंतर आजचा लोचा स्टॉप लॉस आपल्याला याच्यामध्ये मेंटेन करावं लागेल, कारण त्याशिवाय तर कारण आता न्यूज बेस असल्यामुळे जोपर्यंत हा जो आहे तो साईडला ब्रेक करणार नाही तोपर्यंत थोडंसं मार्केटमध्ये आपल्याला थोडंसं रिक्सिट ट्रेड या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण हा रेजिस्टन्सचा एक काम चांगल्या प्रकारे सध्या इथं रेजिस्टन्स आपल्याला दिसून येत आहे, परंतु 0.38च्या आपलं जे फिबोनाची लेवल आहे त्या लेवलच्या वरती सध्या मार्केट ट्रेड करत आहे. अशा प्रकारचा आपल्याला सध्या 2 लेवल्स या ठिकाणी मिळालेल्या आहे, रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या. त्यानुसार मार्केट सध्या या ट्रेडिंग झोनमध्ये सध्या ट्रेड करताना तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. जोपर्यंत या झोनच्या बाहेर निघणार नाही तोपर्यंत तरी सध्या ठीक आहे. थोडंसं याचा
दिसण्यासाठी आपण लाईनचा साईज वाढवूया. स्क्रीनशॉट घेऊन घेते एक. यामध्ये एंट्री घेण्यासाठी परफेक्टली तुम्हाला पोझिशन या ठिकाणी येऊन जाईल. कुठल्या याच्यामध्ये हा जो 26,000चा कॉल ऑप्शन आहे याच्यामध्ये एंट्री घेण्यासाठी 140च्या जवळपास 140-45च्या जवळपास तुम्हाला एंट्री मिळून जाईल याच्यामध्ये. आणि स्टॉप लॉस हा 135चा या आहे. ठीक आहे. हा 135चा स्टॉप लॉस या ठिकाणी कन्सिडर करून, कारण थोडंसं मार्केटमध्ये काय आहे पॉझिटिव्ह मोमेंटम थोडंसं चांगल्या प्रकारे दिसून येतं आणि तो आपला PCR डाटा सुद्धा चांगल्या प्रकारे आणि सर्व इंडेक्समध्ये जर बघितलं तुम्ही आपल्याला पॉझिटिव्ह सर्व इंडेक्स जाताना दिसून येत आहे या ठिकाणी. या सर्व इंडेक्समध्ये बघू शकता तुम्ही सर्व पोझिशन जे आहे सर्व जे इंडेक्स आहे सध्या आपल्याला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट होताना दिसून येत आहे आणि मार्केट सुद्धा चांगल्या प्रकारे ही ट्रेंड लाईन सध्या आता हा जो रेजिस्टन्स आहे हा अपसाईड ब्रेक करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. तर त्या हिशोबाने ही सुद्धा स्ट्राईक बघू शकता चांगल्या प्रकारे अपसाईड असताना तुम्हाला दिसून येतं. यामध्ये पोझिशन घेतलेली आहे मी, तुम्हाला नंतर दाखवून देईल. ठीक आहे. या प्रकारचं मोमेंटम सध्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. सुद्धा एक स्क्रीनशॉट घेऊन मी आपल्या ग्रुपमध्ये टाकण्यासाठी. ऑप्शन चेन मध्ये बघूया कशा प्रकारे चेंजेस झालेले आहे. तर हा याच्यामध्ये स्ट्रॉंगने आता सध्या हा जो स्टॉप लॉस आहे या लोचा स्टॉप लॉस मेंटेन करून तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये 100 पॉईंटच्या जवळपास टार्गेट 100% मिळणार आहे. आपला 150 ते 240 पर्यंत सहज टार्गेट देऊन जाईल आजच्या डेटमध्ये. कारण आता सध्याच्या कंडिशनला ही ट्रेंड लाईन अपसाईडला ब्रेक झालेली आहे. ठीक आहे. ऑप्शन चेंजचा डाटा बघूया कशा प्रकारे चेंजेस झाला. तर या ठिकाणी बघू शकता आता जी 26,000ची जी लेवल आहे आपली कुठली ही या 26,000च्या लेवलच्या वरती सध्या मार्केट 50 पॉईंट सध्या अपमध्ये ट्रेड करत आहे. या कंडिशनला जी कॉल रायटर्स आहे 26,000 पर्यंत ही जे कॉल रायटर्स आहे त्यांनी 1,13,00,000चे पोझिशन तयार केले. आजच्या दिवसामध्ये 23 लाखाच्या नवीन ओ ॲडिशन झालेलं आहे. ह्या सर्व पोझिशन सध्याच्या कंडिशनला ह्या रिक्समध्ये चालू आहे. कारण मार्केट या लेवलच्या वरती यांनी जर शॉर्ट कव्हरेज पूर्ण असं स्टार्ट केली हे जबरदस्त अपसाईडला मार्केटला घेऊन जाऊ शकतात. कारण या 26,000च्या लेवलवर टोटल ओपन इंटरेस्ट किती तयार झालेला आहे 1,35,00,000 आणि आजच्या डेटमध्ये 35 लाखाचा न्यू ओ ॲडिशन झालेला आहे. यामध्ये या ठिकाणी बघू शकता हा ओपन इंटरेस्ट कंटिन्यू वाढत चाललेला आहे. तो थोडंसं चार्ट लाईव्ह ट्रेडिंग सेशन असल्यामुळे खाली वर होत आहे. परंतु या ठिकाणी बघू शकता हा जे 26,000ची जी लेवल आहे या 26,000च्या लेवलवर बघू शकता 50 लाखाचा न्यू ओ ॲडिशन झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी पुट रायटिंग जबरदस्त वाढत आहे आणि अपसाईडला मोमेंटम तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. या ठिकाणची शॉर्ट कव्हरिंग होईल थोडी. या कंडिशनमध्ये नक्कीच अपसाईडलाच मोमेंटम थोडंसं दिसून येत आहे यामध्ये. तर या ठिकाणची आता शॉर्ट कव्हरिंग थोडंसं न्यूज असल्यामुळे मला अपेक्षित आहे. कारण या ठिकाणची पुट रायटिंग चांगल्या प्रकारे वाढत आहे. या ठिकाणी सुद्धा 25,900 जो आपला कालचा सपोर्ट होता या ठिकाणी बघू शकता चांगल्या प्रकारचे ओपन इंटरेस्ट तयार झालेला आहे. 94 लाखाचा झालेला आहे. त्यानंतर 25,950 या स्ट्राईक पहिला सुद्धा किती आहे 65 लाखाचा टोटल ओपन इंटरेस्ट तयार झालेला आहे. म्हणजे या तिन्ही ठिकाणी चांगल्या प्रकारचं पुट रायटिंग तयार झालेली आहे जे सपोर्टचं काम करणार आहे. आणि त्याच अगेन्स्ट ही पुट रायटिंग सर्व शॉर्ट कव्हरिंगमध्ये कन्वर्ट होणार आहे. कारण ही प्राईस बघू शकता 26,000ची कॉल ऑप्शनची ही चांगल्या प्रकारे होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे. 150च्या जवळपासच 150लाच तो कंटिन्यूस होल्ड करत आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला या चार्टमध्ये दिसून येत आहे. मित्रांनो यामधले आणखी ऑप्शन चेनमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येते थोडंसं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा. बघूया आता हे कशा प्रकारचं आज मार्केट मोमेंटम सस्टेन होते याच्यावर सर्व डिपेंड राहील. न्यूज बेसच्या हिशोबाने ही लेवल जर आपली 0.5ची जी लेवल आहे कुठली ही वाली या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर पुन्हा तुम्हाला या लेवलपर्यंत जाताना दिसून येईल. कारण आपला PCR डाटासुद्धा एक सपोर्टिव्ह आहे या ठिकाणी. फक्त हा न्यूज बेस असल्यामुळे थोडंसं मार्केट काय यात 50 ते 100 पॉईंट रेंजमध्ये थोडंसं कॉन्सोलेशन करेल. त्यानंतर पुन्हा अपसाईड जाण्याचे
प्रयत्न नक्की करेल तो. सर्व न्यूज बेस असल्यामुळे थोडंसं या ठिकाणी डाटा वर्क पाहिजे त्या प्रमाणात करत नाही. जर एक्सपायरी नसती तर नक्कीच आपल्या ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंगच आज तुम्हाला मार्केटमध्ये जे काही मोमेंटम होत आहे त्या हिशोबाने तुम्हाला पाहायला मिळालं असतं. ठीक आहे. सध्या या रेंजमध्ये सध्या मार्केट आपल्याला ट्रेड होताना दिसून येत आहे. चांगल्या प्रकारचा एक ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे. मार्केट याच्यामध्ये होल्ड आहे. जोपर्यंत आपल्या 26,000च्या लेवलच्या वरती होल्ड आहे मार्केट तोपर्यंत निश्चितच तुम्हाला अपसाईडच मोमेंटम पाहायला मिळेल. कारण ही जी लेवल आहे ही चांगल्या प्रकारची सपोर्टची आहे. त्यानंतर 0.38च्या वर या आपली जी फिबोनाची लेवल आहे 0.38 या लेवलच्या वरती सुद्धा मार्केट चांगल्या प्रकारे होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी. म्हणजे सर्वच ठिकाणी आपले सपोर्टिव्ह सध्या कंडिशन दिसून येत आहे. PCR डाटानुसार सुद्धा या सर्व गोष्टी एक सपोर्टिव्हच आहे आणि या लेवलनुसार सुद्धा मार्केटमध्ये सपोर्टच घेऊन मार्केट आपल्याला होल्ड करताना दिसून येत आहे. हा आजचा लेवल हा खूप महत्त्वाचा राहणार आहे याचा लो. कारण मार्केट काय सध्या ठिकाणी कॉन्सोलेशन करत असल्यामुळे बघूया आता RBI मीटिंग नंतर आपल्याला कशा प्रकारचा फायनल याच्यामधलं रिझल्ट मिळते तो.